तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यासह तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शशिकांत मडावी राजपथ अकॅडमी आर्मूर विद्यापीठाचा प्रेम नमस्कार। तर कंटिन्यू सिरीज आहे संख्या पद्धतीची। ही काल विषम संख्या बघितल्या होत्या, आज का बघत आहोत आपण समसंख्यांची बेरीज। हे बघा, विषम संख्यांची बेरीज मध्ये काय केलं होतं, तर शेवटची संख्या घेतली होती, त्याच्या पुढील संख्या तिचा अर्ध केला, तिचा वर्ग केला आणि तिचा वर्ग म्हणजे काय होता, तर दिलेल्या क्रमवार किंवा अक्रमागत विषम संख्यांची बेरीज। आज बघत आहोत आपण समसंख्यांची बेरीज। आता दोन परवलीचे शब्द तुम्हाला पाठ झाले, कोणते, एक क्रमागत आणि दुसरा कुठला, अक्रमागत। आता हे सांगण्याची आवश्यकता आहे का, क्रमागत संख्या, क्रमागत संख्या म्हणजे काय, तर म्हणजे आता समसंख्या असतील तर दोन पासून सुरू होणार आहे, दोन पासून सुरू, कुठून सुरू, आणि जर दुसरी महत्वाची गोष्ट अक्रमागत असेल, अक्रमागत असेल तर कुठून चालू, मधातून, कुठून पण, मधात कुठून पण चालू, या दोन गोष्टी आपल्या लक्षात आहेत। मग सगळ्यात पहिल्यांदा आता का बघणार आहोत आपण, तर नंबर 1 नाही, क्रमागत बघू पहिले। क्रमागत सम संख्यांची बेरीज। मग क्रमागत समसंख्यांची बेरीज म्हणजे काय, किती येते हे बघायला लागेल आपल्याला, बघूया। आता उदाहरण घेऊ आपण, उदाहरण बघा, 2 ते 10 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज। एकदा हा प्रश्न असा विचारेल, एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रश्न एकदा असा येईल, दुसऱ्या पद्धतीने येईल। दुसरी पद्धत कोणती, तर 1 ते 11 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज, किंवा तिसऱ्या पद्धतीने पुन्हा येईल, कसं, 2 + 4 + 6 + 10 बरोबर असा, म्हणजे कशा, या तीनही पद्धतीनं आपल्याला तो सोडवता येईल। आता हे सोडवताना पहिली एक गोष्ट सांगतो, आपल्याकडे एक पद्धती चिकटलेली आहे, कोणती, सरकारी पद्धत। कोणती पद्धत आहे आपली, फर्स्ट, लास्ट आणि टोटल अपॉन 2 नावाची एक सरकारी पद्धत आहे। म्हणजे काय बघा, या पद्धतीने सोडवत पहिली आपली, कोणती पद्धत आहे आपली, सरकारी पद्धत। कोणती पद्धत, हे सरकारी पद्धत, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईलच, काही प्रॉब्लेम नाही। कोणती, पहिली सम संख्या अधिक काय, शेवटची सम संख्या भागीला 2 गुणिला एकूण सम संख्या, बरोबर आहे। या सरकारी पद्धतीनं हे आपल्याला सोडवता येईल। कोणाला काही डाऊट आहे का, नाही। म्हणजे काय, हे बघा, याच्यातली पहिली समसंख्या कोणती आहे, 2, त्याच्या पुढील समसंख्या कोणती आहे, म्हणजे शेवटची समसंख्या कोणती आहे, 10 भागीला 2 गुणिला एकूण किती आहे समसंख्या। आता मग सांगा, 1 ते 11 पर्यंत विचारले, म्हणजे 2 ते 10 पर्यंत आपल्याला काढता नाही येतील का, समसंख्या मोजता नाही येतील का, कशा मोजायच्या त्या, तर एकंदरीत याच्यात एकूण 10 संख्या आहेत की नाही, 10 आहेत म्हणजे 10, तर 10 मध्ये काय असते, 5 सम असतात, 5 विषम असतात, हे आपल्याला माहित आहे, आणि गुणिला 5। जर आपण हे सोडवलं तर आपल्याला काय मिळेल, समसंख्यांची बेरीज मिळेल, समसंख्यांची बेरीज मिळेल, मोजा। तर हे तुम्ही करा, मी आपल्या नव्या पद्धतीकडे जातो, कोणती, ऍडव्हान्स पद्धत। कोणती पद्धत, ऍडव्हान्स, म्हणजे आपली हे
कंपनी कॉर्पोरेट पद्धत आहे. हे कोणती पद्धत आहे? कॉर्पोरेट पद्धत आपली आहे. तर कोणती? ऍडव्हान्स पद्धत. कसं? तर लक्षात घ्यायचं, सगळ्यात शेवटची संख्या कोणती आहे? समसंख्या. आता आहे का, पहिलं बघा, इथे पहिली संख्या शेवटची संख्या, याच्यात पहिली संख्या कोणती राहील? 2. शेवटची संख्या किती राहील? 10. हे समजत आहे सगळ्याला? मग का करा, शेवटची संख्या शोधा. नंबर 1 मी सांगतो तिथं, शेवटची संख्या शोधा. कोणती भेटली शेवटची संख्या? 10 मिळाली. मग का करा, तिचे अर्धे करा. इथपर्यंत येत होतं तुम्हाला कालपर्यंत, विषम संख्यापर्यंत. अर्धे किती आले? 5. आता तिसऱ्या स्टेजवर याचे का करा, वर्ग करा व तीच संख्या मिळवा. ठीक आहे, म्हणजे का करा, हिचा वर्ग करा. किती होते? 5चा वर्ग बरोबर किती आले? 25. इथपर्यंत कन्फर्म आहे. त्याच्यात हीच संख्या मिळवा. किती आले? 30. आता येतात का बघा, कोणकोणत्या आहेत कोणत्या समसंख्या? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10. हे बघा, 6 आणि 4 1 10, 8 आणि 2 हे दुसरे 10 आणि हे 10. आले का याची बेरीज 30? आली का? समजली का? काही नाही, रचकन का पकडायचा. हे असल असं असल. जर या कंडिशन मध्ये असल तर या पर्यंत म्हणलं ना, 11 पर्यंत शेवटची समसंख्या कोणती? 10. पटकन 10 उचला. शेवटची संख्या 10 उचलले तर का करा, तिचे 2 भाग करा सारखे. समसंख्येचे सारखे भाग होतात. मग 10 भेटली शेवटची, तिचे अर्धे किती आले? जे अर्धे आले तिचे का करा, वर्ग करा. तिचा का करा आणि वर्गामध्ये काम करा हीच संख्या. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होते, हे बघा दुसरा अर्थ याचा सांगतो मी तुम्हाला. 5चा वर्ग केला का नाही, 5चा वर्ग गुणिला तिच्या पुढची संख्या असं येते त्याचा अर्थ. म्हणजे काय, 5चा वर्ग नाही, 5 हे जे आहे की नाही, जे 5 अर्धे आले ना, तिच्या पुढची पण संख्या घेता येते. 5 छक्क 30. मी आता तुम्हाला कन्फ्युजन करत नाही, बरोबर आहे. 2 क्रमागत संख्यांची गुणाकार जर करायचा झाला तर काय करतात, पहिली संख्याचा वर्ग अधिक पहिली संख्या असं करतात. म्हणजे समजा मला असं करायचं असेल 5 गुणिला 6, तर मी काय करीन, 5चा वर्ग 25 अधिक 5 बरोबर 30. याचा गुणाकार असा पण करतात. लक्षात ठेवायचं. नाही तर 5 छक्क किती होतात? 30. पण हे अडचणी जाऊ शकते ना. मग जर 2 अंकी संख्या आल्या तर मग काय करावं लागते, 2 अंकी संख्येचा गुणाकार. म्हणजे 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक शेवटच्या संख्येचा अर्धा जर आला तर गुणिला त्याच्या पुढची संख्या पण करता येते. नाही हे करताना हिचा वर्ग घ्या आणि तीच संख्या मिळवा. समजला का? इथपर्यंत सगळ्यांना समजलं. दुसरा गणित बघू आपण. दुसरा गणित बघू याच्यात. उदाहरण 2 ते 27 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. किती? समसंख्यांची बेरीज करता येईल का मला? काय करीन मी, शेवटची समसंख्या बघा का 26 क्रमागत आहे का क्रमागत, तर क्रमागत आहे सर. शेवटची समसंख्या किती आहे? 26. इथे अर्धे करा, किती आले? 13. 13चा वर्ग करा, किती आले? 169. त्याच्यात तीच संख्या मिळवा, किती? 13. मग किती झाले? 9 3 12 2. हातचा 1 6 2 8. उत्तर आलं 182. बरोबर आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने केल्या असत्या 13 गुणिला 14 केल्या असत्या. दोघांपैकी कोणती एक पद्धत केली असत्या तुम्ही. बरोबर आहे. लक्षात आलं का? नसत समजत पुन्हा बघा. उदाहरण दुसरा घेतो. 2 ते 50 पर्यंतच्या
संख्यांची बेरीज. काय करायचं, का करायचं, शेवटची संख्या पहिले शोधा. शोधल्या, किती आली शेवटची संख्या, 50. त्या 50 चे अर्धे करा. अर्धे किती आले, 25. 25 चा वर्ग करा, किती आले, 625. त्याच्यात 30 संख्या मिळवा, किती आले, लक्षात आलं का? म्हणजे काय, शेवटची संख्या घ्या, शेवटच्या संख्या त्याची अर्धी करा, किती आले, 25. 25 चा वर्ग 625. 625 मध्ये 30 संख्या मिळवा, किती आले, 650. बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं, समसंख्यांची बेरीज. या पद्धतीने तुम्हाला हमखास करता येईल. बरोबर आहे. लक्षात आलं का सगळ्याच्या, समजलं का, समजलं का? घ्या घ्या, ज्याला पाहिजे ते याचा फोटो काढा, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे.